वाघोडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये सन 2005, 2019 आणि 2022 यावेळेला आलेल्या महापुरामध्ये शाळेच्या या इमारतीमध्ये जवळजवळ 10 ते 12 फूट पाणी होतं. पूर्ण इमारत पाण्याखाली जायची. या शाळेला नवीन इमारतीची गरज होती. पन्हाळा शावडी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत शाळेसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता आणि ह्या निधीतून 5 खोल्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 23 लाखाचा निधी मंजूर झाला आणि या 23 लाखातून उर्वरित 2 खोल्यांचं बांधकाम पूर्ण झालं. असे एकूण शाळेच्या 7 खोल्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि या 83 लाखामध्ये अतिशय सुंदर अशी 7 खोल्यांची दुमजली इमारत या शाळेसाठी तयार झाली. परिसरामध्ये एक आदर्श शाळा, एक आदर्श इमारत अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी तयार झालेली आहे. त्या इमारतीच्या सर्व भिंती आणि सर्व वर्ग हे बोलके आहेत. आमची पूर्वीची शाळा खूप जुनी होती. महापूर आल्यामुळे आमची शाळा एक 12 फूट पाणी येत होते, पण आता आमची शाळा खूपच चांगली बनली आहे. बोलक्या भिंती जणू कॉलेजला लाजवेल अशी बनली आहे. आम्हाला शाळेला यायला खूप आनंद होतो. केंद्रीय प्राथमिक शाळा वाघुर्डे या प्रशालेतील इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे हे वर्गातील सर्व भिंती बोलक्या स्वरूपाच्या केलेल्या आहेत. प्रत्येक वर्गखोल्यांचे बांधकाम व त्याची रचना विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी अनुकूल असून या ज्ञानगंगेत सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात व आनंदी वातावरणामध्ये शालेय शिक्षण नमस्कार, मी शशिकांत गजानन दुसरे, अध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा वाघुर्डे. आज वाघोडे शाळेची जी इमारत आहे अतिशय देखणी, सुंदर आणि आकर्षक इमारत तयार झालेली आहे आणि यामुळं आज आमच्या मुलांना खूप आनंद वाटतो, उत्साह वाटतो आणि ही मुलं आमची दिवसभर शाळेमध्ये आणि शाळा सुटल्यानंतर देखील या शाळेच्या प्रांगणामध्ये रेंगाळत असतात आणि त्यांना या इमारतीचा खूप छान लळा लागलेला आहे आणि अशी सुंदर अशी देखणी इमारत आज या वाघोडे शाळेची तयार झालेली आहे आणि त्याबद्दल या शाळेच्या इमारतीसाठी बांधकामाबद्दल ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मी आभार मानतो.